पंढरीचा चूर गळा बांधुनिया दूर धरिला पंढरीचा चूर गळा बांधुनिया दूर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कुंडीला धरिला पंढरीचा चूर गळा बांधुनिया दूर शब्दे केली जडाजुडी शब्दे केली जडाजुडी विठ्ठलबाई घातली बिडी धरिला पंढरीचा चूर गळा बांधुनिया दूर सोहम शब्दाचा मारा केला सोहम शब्दाचा मारा केला आ विठ्ठल का कोळती आला धरिला पंढरीचा चूर गळा बांधुनिया दूर जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुझला धरिला पंढरीचा चूर गळा बांधुनिया दूर पांडुरंगा धरिला पंढरीचा चूर गळा बांधुनिया दूर धरिला पंढरीचा चूर गळा बांधुनिया दूर प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्वंदे महाराष्ट्र भूषण भगवान परमात्माचे लढिवाळ भक्त असणारे श्री संत नामदेव महाराज यांच्या दास्यत्व या भावाला प्राप्त झालेल्या श्री संत जनाबाई महाराज यांचा त्यांच्या जीवनात त्यांनी केलेल्या पुरुषार्थाचा अनुवाद अभंगाच्या माध्यमातून आपल्याला मांडतात. विठ्ठल आषाढी वारीच्या उत्सवाच्या निमित्ताने सद्गुरू वैकुंठवासी गोरक्षनाथ महाराजांनी निर्माण करून दिलेल्या गीताभवन मठामध्ये श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पावनभूमीमध्ये गोदावरी मातेच्या तीरावरती या अभंगावरती आपण गेले 4 दिवस चिंतन करण्याचे प्रयत्न करत आहोत. आषाढी वारीपर्यंत जो दिंडी सोहळा पंढरपूरला जातो, यावर्षी तो पंढरपूरला जाऊ शकत नाही, तर त्या निमित्ताने काहीतरी कीर्तनाचं चिंतन आपल्या मठातच घडावं या उद्देशानं आपण हा त्या ठिकाणी कार्यक्रम सोहळा कीर्तनाचा चालू केलेला. 4 दिवस त्या ठिकाणी आज होत आहेत. 3 दिवस आपण चिंतन पाहून आलो त्या अभंगाचं. पहिल्या दिवशी या अभंगाची पार्श्वभूमी सांगत असताना त्या अभंगातून जनाबाई महाराजांनी काय सांगितलंय ही पार्श्वभूमी पाहत असताना आपण पहिल्या दिवशी पार्श्वभूमी बघितली ती विठ्ठल विठ्ठल पहिल्या दिवशी एक पार्श्वभूमी बघितली. दुसऱ्या दिवशी भाषा त्याच्या परिचयाची भाषा बघितली. त्याच्यानंतर कालच्या परकीया लौकिकी ही भाषा बघितली. असं चिंतन सर्व करत येत असताना आज आपण या अभंगाची पार्श्वभूमी पुरुषार्थाच्या माध्यमातून ती पार्श्वभूमी बघणार आहोत. जनाबाई महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेला तो पुरुषार्थ आजच्या या कीर्तनाच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित श्री हरिभक्तपरायण रमेश महाराज परदेशी हेही या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे श्रीयुत इन्स्पेक्टर साहेब गवळी साहेब हेही त्या ठिकाणी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महाराज साहेब, आम्ही सहजच त्या ठिकाणी हे 20 दिवस एकाच अभंगावर चिंतन करण्याचे प्रयत्न करत आहोत. तर आज जनाबाई महाराजांनी पुरुषार्थ कसा केला या अभंगातून, त्या पुरुषार्थाबद्दल त्या ठिकाणी आपण पार्श्वभूमी मांडणार आहोत. एक 4-5 दिवस पार्श्वभूमी चालेल आणि नंतर अभंगाला सोडायलाच त्या ठिकाणी सुरुवात होईल. 20 दिवस एकाच अभंगावर चिंतन करायचं असल्यामुळे पार्श्वभूमीच आपण अजून सुरुवातीला 5-6 दिवस बघणार आहोत. 4 पुरुषार्थ शास्त्राने सांगितले. एक धर्म, दुसरा अर्थ, तिसरा काम आणि चौथा म्हणजे मोक्ष. हे 4 पुरुषार्थ शास्त्राने सांगितले.
चार पुरुषार्थ सांगत असताना पहिला पुरुषार्थ आहे तो म्हणजे धर्म हा पुरुषार्थ, त्याच्यानंतर दुसरा पुरुषार्थ आहे त्या ठिकाणी तो अर्थ, तिसरा पुरुषार्थ आहे काम आणि चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष. पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुषै हि इच्छति अर्थेति इति पुरुषार्थः. पुरुषै हि अर्थेति इति पुरुषार्थः. पुरुषाच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा त्या ठिकाणी ज्या माध्यमातून पूर्ण होत आहेत त्याला पुरुषार्थ अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर हे चार पुरुषार्थ जीवनात त्या ठिकाणी केलेले पाहिजे. पहिला पुरुषार्थ आहे तो म्हणजे धर्म पुरुषार्थ. बघा, माणसाने जीवनात आल्याच्या नंतर पहिला कमवला पाहिजे तो धर्म, नंतर कमवला पाहिजे तो अर्थ, आणि नंतर कमवला पाहिजे तो काम, आणि नंतर पूर्ण केला पाहिजे कमवला पाहिजे तो मोक्ष. याच्यातली एक जरी पायरी चुकली तरी सुद्धा मनुष्याचं जीवन विस्कळीत होतं. सध्याच्या काळामध्ये दुःख भोगण्याची वेळ येते, दुःखाकडे त्या ठिकाणी माणसं चाललेत. त्याला कारण हेच, या चाराच्या पलीकडे माणसं कमवत नाहीयेत, चारातलाच त्या ठिकाणी कमवतात. परंतु नेमकं होतं काय? धर्माला सोडून सध्या अर्थ कमवला जातो. पहिला धर्म कमवला जात नाहीये, पहिला अर्थ कमवला जातो. पण आपलं शास्त्र असं सांगताय की पहिला धर्म कमवा आणि नंतर त्या ठिकाणी बाकीचे पुरुषार्थ कमवा. धर्म जर कमवला तर त्या अर्थाला किंमत राहते. धर्माला सोडून जर अर्थ कमवला तर तो अर्थ अनर्थ ठरतो आणि तोच अर्थ त्या ठिकाणी अधोगतीकडे अशा प्रकारचा मिळतो. म्हणजे त्याची इमारत कशी आहे बघा. अगोदर धर्माचा पाया जर पक्का असला तर धर्मानुसार अर्थ घरामध्ये येतो. अर्थ म्हणजे धर्म म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, काम म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, आपण सर्व पाहणार आहोत. धर्म जर कमवला तर धर्मानुसार अर्थ घरात येतो, आणि धर्मानुसार जर अर्थ असला तर कामना सुद्धा सत्कामना तयार होते, वाईट कामना मनात येत नाही. आणि सत्कामना जर कमवली तर मोक्ष आपोआप प्राप्त होतो. मग मोक्षाकरता वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाहीये. पहिला आपण बघूया धर्म म्हणजे काय. विठ्ठल म्हणजे काय? ज्या कुळात आपण जन्माला आलो, ज्या वंशात आपण जन्माला आलो, ज्या यातीत आपण जन्माला आलो, त्या याती करता वेदांत शास्त्राने काही नियम घालून दिलेले असतात, नीती घालून दिलेल्या असतात. त्या नीतीप्रमाणे त्यांच्या शास्त्राप्रमाणे वागणं त्याला म्हणतात आपला धर्म जोपासणं. आपल्या जीवनात आपल्याला जे कर्म घालून दिले ते आपल्या कर्मानुसार वागणं त्याला म्हणतात धर्म. आणि आपलं कर्म सोडून इतर कर्माचं आचरण करणं त्याला अधर्म अशा प्रकारचं म्हणतात. विठ्ठल बघा, आपली भारतीय संस्कृती ही संस्काराला जोपासणारी संस्कृती आहे, धर्माला जोपासणारी संस्कृती आहे. असं म्हणतात धर्म आणि नीती ह्या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजेत. धर्म आणि नीती, धर्म आणि कायदा या दोन्ही गोष्टी सोबत पाहिजेत. धर्माला सोडून जर ती नीती असेल तर ती नीती राहत नाही, ती अनिती ठरते. आणि जर नीतीला सोडून धर्म असेल तर तो धर्म ठरत नाही, तो अधर्म अशा प्रकारचा ठरतो. धर्म आणि नीती हे दोन्ही गाडीचे दोन चाकच म्हणाते. एक जरी चाक नसलं तर दुसरं काही कामाचं नसतं. गंमत अशी आहे, ज्या देशामध्ये धर्म आणि नीती सोबत चालतात तो देश सुजलाम सुफलाम असतो. पण जिथं नुसती नीती चालते, धर्म चालत नाही, तो देशात त्या ठिकाणी अधर्म म्हणजे अनिती मानल्या जाते. गंमत अशी आहे, आपण भारत आणि पाकिस्तान शेजारी आहोत आपण नेमकी. तर भारत पाकिस्तानची गंमत अशी आहे, पाकिस्तानमध्ये धर्म आहे पण नीतीला सोडून आहे. धर्मवेडी माणसं आहेत ते, त्यांचा धर्म वाढण्याकरता ते मरायला तयार असतात. धर्मवेडी माणसं आहेत, त्यांच्याकडे धर्म आहे पण तो नीतीला सोडून आहे. आपल्या भारतामध्ये नीती आहे, कायदे चांगले आहेत पण धर्माला सोडून आहे. कोणत्याही धर्माचा विचार करून ते कायदे बनवलेले नाहीत. म्हणजे आपले कायदे धर्माला सोडून आहेत आणि त्यांचे कायदे नीतीला सोडून आहेत. त्यांच्याकडे नीतिमत्ता नीती नाही व्यवस्थित, धर्म व्यवस्थित आहे. धर्माकरता, धर्म वाढण्याकरता ते कितीतरी प्रयत्न करतात, नवे मरायला तयार असतात. म्हणजे गंमत अशी आहे, धर्म आणि नीती हे दोन्ही सोबत पाहिजे. बघा, धर्म आणि नीती सोबत असले तर मनुष्य संस्कारित असतो. आणि संस्कार जर व्यवस्थित असले तर मनुष्याचा अर्थही व्यवस्थित घरामध्ये येतो. संस्कार व्यवस्थित नसले
तर घरात जो अर्थ म्हणजे काय, अर्थ म्हणजे नुसता पैसा नाही, तर अर्थ म्हणजे घरातल्या जेवढ्या आपल्या गरजेच्या वस्तू आहेत त्याला अर्थच म्हणतात, अर्थ आहे तो. तर मी सांगत होतो की संस्कार महत्वाचे आहेत. संस्काराची त्या ठिकाणी जी बाजू आहे ती जर पक्की असेल तर अर्थ घरामध्ये व्यवस्थित येतो. आपल्या संस्कृती ही संस्काराने मजबूत संस्कृती आहे. आपल्याकडे त्या ठिकाणी जे ग्रंथ आहेत हे संस्काराकरताच ग्रंथ आहेत. पाश्चात्य संस्कृतीमध्ये संस्काराला महत्व नाही, संपत्तीला महत्व आहे. जिथं संपत्तीला महत्व असतं तिथं त्या ठिकाणी संस्कार व्यवस्थित नसल्यामुळं तिथली त्यांचं आचरण हे भ्रष्ट असतं, त्या लोकांचं आचरण भ्रष्ट असतं. आणि आपल्याकडं संस्कार व्यवस्थित असल्यामुळं आपलं आचरण भ्रष्ट राहत नाहीये, आपलं आचरण चांगलं राहतं. आपल्याकडं त्या ठिकाणी ज्यावेळेस विवाह संस्कार केला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी धर्म त्याला शिकवला जातो त्या नवरदेवाला. त्यावेळेस श्लोक म्हटला जातो एक, धर्मेती अर्थेती कामेती नातीचरामी नातीचरामी नातीचरामी. त्यावेळेस त्याच्याकडून म्हणून घेतलं जातं की मी या पत्नीला सोडून धर्मही करणार नाही, या पत्नीला सोडून मी अर्थही कमवणार नाही, आणि याच पत्नीला सोडून मी कामही त्या ठिकाणी दुसरीकडे पूर्ण करणार नाही. म्हणजे धर्मेती अर्थेती कामेती नातीचरामी नातीचरामी हे संस्कार त्याला दिल्या जातात. हा तो विवाह संस्काराचा श्लोक आहे तो. हे संस्कार दिले जातात त्याच्यामुळे आपण आचरण भ्रष्ट होत नाही. पाश्चात्य संस्कृतीमध्ये आचरण भ्रष्ट होतात त्याला हेच कारण की त्यांच्याकडे संस्कार नसतात. संपत्ती भरपूर असते आणि संस्कार नसतात. मग काय होतं, त्यांचे उदाहरणं सुद्धा सांगण्याजोगी नाही आहेत. पण एक उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल किती भ्रष्ट त्यांची आचरण शैली किती भ्रष्ट असते पाश्चात्यांची. ती धर्माला सोडून असल्यामुळं, संस्काराला सोडून असल्यामुळं किती आचरण शैली भ्रष्ट असते ती बघा. दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक ऐकलं तर लक्षात येईल. पती पत्नी बैठकीत बसलेली होती, पती पत्नी बैठकीत बसली होती, पाठीमागच्या घरात मारामारी चालू होती, गदारोळ चालू होता, धक्काबुक्कीचा आवाज यायला लागला, म्हणजे मारल्याचा आवाज यायला लागला. आणि पतीनं सांगितलं पत्नी बायकोला की जाय काय चालू आहे पाठीमागच्या घरात पाहुणे. ती गेली पाहिला आणि बैठकीत आली, सांगायला लागली त्याला काय झालं, काय म्हणे तिथं, काय नाही, तुझे मुलं आणि माझे मुलं आपल्या मुलाला मारतेत म्हणे. काय काय आपल्या मुलाला मारते, म्हणजे किती भ्रष्टता आहे त्याच्यामध्ये, किती आचरण भ्रष्टता आहे. हे सर्व त्या ठिकाणी पाश्चात्य संस्कृतीमध्ये घडतं, आपल्या संस्कृतीमध्ये घडत नाहीये. आणि त्याला हेच कारण की धर्म नाहीये, संस्कृती नाहीये. धर्माशिवाय जर त्या ठिकाणी अर्थ कमवला तर तो अशा आचरण भ्रष्टतेकडे घेऊन जातो, वाईट विचाराकडे घेऊन जातो, वाईट मार्गाकडे घेऊन जातो. म्हणून पहिला कमवला पाहिजे तो धर्म. जो पुरुषार्थ आपल्याला करायचा आहे जीवनात येऊन, त्या पुरुषार्थातला पहिला कमवला पाहिजे तो धर्म. धर्म म्हणजे काय, धर्माचे 10 लक्षणं मनुस्मृतीमध्ये सांगितले. सांगतो भजन करता मग सांगू का तसंच सांगू? बरं, विठ्ठल धर्माचे 10 लक्षणं सांगितले. धर्म म्हणजे काय, तर धर्माचे 10 लक्षणं मनुस्मृतीमध्ये सांगितले. पहिलं लक्षण आहे धैर्य, दुसरं लक्षण आहे क्षमा, तिसरं लक्षण आहे संयम, चौथं लक्षण आहे आस्तेय, पाचवं लक्षण आहे शुद्धी, 6वं लक्षण आहे इंद्रिय निग्रह, 7वं लक्षण आहे विद्या, 8वं लक्षण आहे बुद्धी, 9वं लक्षण आहे सत्य आणि 10वं लक्षण आहे अक्रोध. हे 10 लक्षणं त्या ठिकाणी मनुस्मृतीमध्ये धर्माचे सांगितले. पहिलं लक्षण आहे धैर्य. माणसाच्या जीवनामध्ये पुरुषार्थ कमवत असताना धैर्य असलं पाहिजे. काही काम करायचं असलं तर पहिला असला पाहिजे तो धैर्य. धैर्य म्हणजे करण्याची हिंमत. तुम्ही संस्थेमध्ये येतात तर तुमच्यामध्ये ते धैर्य आहे. आई वडिलांचा त्याग करायचा, बाकीच्या सध्याच्या नवीन काळातल्या हौस मजेचा त्याग करायचा, सर्वच गोष्टीचा 5ही विषयाचा त्याग करायचा. रमेश महाराज म्हणजे विद्यार्थी संस्थेत राहणं म्हणजे खूप मोठी अवघड गोष्ट असते, सोपी गोष्ट नसते. कारण की
सध्याच्या काळामध्ये ज्या मुलांचा मौजेचा विषय होऊन बसला किंवा मुलांचा वेळ ज्या मजेत जातो, टाइमपासमध्ये जातो, त्यांना इथं काहीच नाही आहे. उदाहरणार्थ टी व्ही, मोबाईल, वेगवेगळे मैदानी खेळ किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू, ते इथं काहीच नाही आहेत. इथं काहीच नाही त्या. कारण की का नाही आहेत त्या? तर शास्त्र असं सांगत आहे की ज्याला ज्ञान कमवायचं आहे त्याने इंद्रियाचे लळे पुरवायचे नसतात. म्हणून आपण मठात आल्याच्या नंतर 5 विषयापैकी कोणताच विषय मठात नसतो. शब्द नाही, स्पर्श नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही. म्हणजे जिभेचा विषय चांगले चांगलं खायला ते मठात नाहीये. डोळ्याचा विषय टीव्ही पाहायला, मोबाईल पाहायला ते मठात नाहीये. त्याच्यानंतर नाकाला चांगला चांगला गंध तो नाहीये. झोपायला गादी ते नाहीये. 5 विषयापैकी एकही विषय जर मठात ठेवला नाही मग त्यावेळेस विद्यार्थ्याला ज्ञान तयार होतं. मग घरचे आई वडील सोडायचे. म्हणजे दादा मठात राहिल्यामुळे त्यांना माहिती आहे की मुलं राहतात ही खूप मोठी त्या ठिकाणी मुलांची मेहरबानी आहे आई वडिलांना सोडून इथं राहायचं म्हणजे. कारण की दादाने आम्ही पाहिलं की मुलं तर रडतातच मठात राहिल्याच्या नंतर, पण मुलाचे आई वडील सुद्धा रडतात, त्यांना सुद्धा करमत नाही मुलाशिवाय. आणि परत त्यांनाही जर म्हटलं 2-4 दिवस राहता का मुलाबरोबर तर तीही राहायला तयार नसतात, करमत नाही त्याच्यामध्ये. कारण की इथं कोणताच विषय नाहीये, कोणतंच खाणं पाणं नाही, सकाळी चहा नाही, बटर नाही, काय नाही काय नाही काय. जे मधुकरी येते तेच त्याने खावं लागतं. म्हणजे हे धैर्य आहे. धर्म करण्याकरता पहिलं धैर्य आहे. त्याच्यानंतर पाहिजे ती म्हणजे क्षमा करण्याची हिंमत पाहिजे. त्याच्यानंतर पाहिजे ती म्हणजे अस्तेय, चोरी नाही केली पाहिजे त्याने. त्याच्यानंतर पाहिजे तो संयम. त्याने मनावरती संयम ठेवला पाहिजे की मला कोणत्याच विषयाकडे जायचं नाहीये, मला कोणताच विषय सेवन करायचं नाहीये. बस मला जे मधुकरीत आहे ते मी खाणार, जे त्या ठिकाणी झोपायला मिळते त्याच्यावर झोपणार, जे त्या ठिकाणी जसे मला लोक ठेवतील, महाराज ठेवतील तसं मला राहायचं आणि फक्त अभ्यास करायचा. हा त्याच्या मनामध्ये त्याने तो संयम पाहिजे. अस्तेय म्हणजे कोणाची चोरी करायची नाही. त्याच्यानंतर शुद्धी म्हणजे अंतकरणातूनही शुद्धी आणि बहिरंगातूनही शुद्धी. बाहेरही तो गबाळ्या वारकरीने वाटला पाहिजे. नीट नेटकं साबण लावून आंघोळ वगैरे सर्व, अंगावरती मळ नाही, केस वाढलेले नाही, हाताचे नख वाढलेले नाहीये, हे सर्व शुद्ध. आणि अंतकरणात सुद्धा कोणाबद्दलच मनात वाईट येऊ द्यायचं नाही, त्याला म्हणतात शुद्धी. धर्म जर कमवायचा असेल तर अंतकरणातही शुद्धी पाहिजे. अंतकरणात शुद्धी म्हणजे आपल्या मनातही कोणाबद्दल वाईट नाही आलं पाहिजे. आपल्या मनात जर कोणाबद्दल वाईट आलं तर ते सुद्धा पाप असतं किंवा त्याच्याही मनामध्ये आपल्याबद्दल वाईट येत असतं. आपल्या मनात जर कोणाबद्दल वाईट आलं तर त्याच्याही मनामध्ये आपल्याबद्दल वाईट येतं. काय झालं, एक राजा प्रजेची पाहणी करण्याकरता समाजामध्ये फिरत होता. समाजामध्ये फिरत असताना एका चौकामध्ये राजा आला आणि राजाने तिथं जात असताना शेजारीच चौकामध्ये लाकूड काप्याचं त्या ठिकाणी दुकान होतं. ते लाकूड कापण्याचे वखार वगैरे आपण त्याला म्हणतो, गिरण, लाकडाचे गिरण वगैरे. तर राजाने त्या लाकूड कापणाऱ्या गिरणीकडे पाहिलं आणि त्या लाकूड कापणारा माणूसही तिथंच उभा होता, ज्याला आपण सुतार म्हणतो. तो सुतारही तिथंच उभा होता. पण राजाच्या मनात आला याला कापून टाकलं पाहिजे, आपण मारून टाकलं पाहिजे त्या सुताराला. पण राजा पुढे गेला, परत त्याच्या मनात आलं राजाच्या की त्या सुताराला पाहिलं आपल्याला असं मारून टाकायचं कसं काय मनात आलं. परत दुसऱ्या वेळेस राजा तिथं आला, त्या सुताराला पाहिलं, राजाच्या मनात आलं याला मारून टाकलं पाहिजे, कापून टाकलं पाहिजे या सुताराला. 2-3 वेळेस असं झाल्यानंतर एक दिवस त्या राजाने त्या सुताराला महालात बोलून घेतलं, सांगितलं, अरे काय होतं कोण जाणे, तुझ्या जवळ आलं की मला असं वाटतं तुला मारून टाकलं पाहिजे, कापून टाकलं पाहिजे. सुताराने सांगितलं, राजेसाहेब बरोबर आहे, तुमची चूक नाही म्हणे. मग माझी सुद्धा त्याच्यात चूक आहे. काय चूक आहे? माझा लाकड कापायचा व्यवसाय म्हणे. मग माझ्याकडे बोरीचे लाकडं, लिंबाचे लाकडं, बाभळीचे लाकडं, चंदनाचे लाकडं असे वेगवेगळे लाकडं माझ्याकडे येतात. आणि मग चांगले चांगले लाकडं त्याच्यातून कापून घेतल्याच्या नंतर बाकीचे जे बिनकामी लाकडं राहतात ते लाकडाची ढिगार मी लावलेली आहे. चांगले लाकडं लोक इमारतीच्या त्याच्या फर्निचरच्या बांधकामाला घेऊन जातात, पण जे साधे लाकडं जे राहिले ते लाकडं लोक नेतात कशा करता? माणसाला जाळण्याकरता. जे लाकडं काही कामाचे नाही ते माणसाला जाळण्याकरता नेतात. मग गावातले लोक मरतात आपल्या नगरीतले, तर बोरीचं लाकूड, लिंबाचं लाकूड, बाभळीचं लाकूड हे स्वस्त आहे, पण चंदनाचं लाकूड मात्र खूप महाग आहे. पण माझं काय होतंय, लोक मरतात ना, मग जाळण्याकरता बोरीचं, बाभळीचं, लिंबाचं नेतात, पण चंदनाचं नेत नाहीत. चंदनाचं नेलं तर फक्त किती नेतात? 1 लाकूड नेतात फक्त त्याच्यात ठेवण्यापुरतं, बाकी नेत नाहीत. मग माझे बोरीचाही ढिगल संपतो, बाभळीचाही संपतो आणि लिंबाचाही संपतो, फक्त संपत नाही तो चंदनाचा ढिगल नाही संपत म्हणे माझा.
आणि मग माझ्या मनात येतं गरीब लोक मरतात तर हे स्वस्त लाकूड नेतात आणि मग हे महाग जर चंदनाचं लाकूड विकायचं असेल आपलं ते जर ढिगल संपायचं असेल तर मग कोण मेलं पाहिजे? साहजिकच तो श्रीमंत राजाच मेला पाहिजे. तो जर मेला तर हे लाकूड माझं काय होईल? विकत. म्हणून तुम्ही माझ्या वखारी समोर त्या माझ्या दुकानासमोर आले की माझ्या मनात येतोय हे राजा मेल्याशिवाय आपल्या चंदनाचं लाकूड विकणार नाही. तुमच्या मनात त्या ठिकाणी मला का पाहिजे येतं त्याला कारण हेच की माझ्या मनात येत आहे की राजा मेल्याशिवाय आपलं चंदनाचं लाकूड विकणार नाही, राजा मेला पाहिजे. हे माझ्या मनात वाईट येतं, तुमच्याही मनात वाईट येतं. म्हणून आपल्या मनात वाईट येणं हे सुद्धा त्या ठिकाणी अधर्मच आहे. याकरता मनामध्ये शुद्धी पाहिजे, त्याच्यानंतर इंद्रिय निग्रह पाहिजे, त्याच्यानंतर बुद्धी पाहिजे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आक्रोध राग नसला पाहिजे. असे 10 धर्माचे लक्षण आहेत. धर्म जर कमवायचा असेल ते 10 लक्षण अंगात असावे लागतात आणि धर्म कमवल्याच्या नंतर धर्म पुरुषार्थ प्राप्त केल्याच्या नंतर जो अर्थ पुरुषार्थ आहे तो त्या ठिकाणी कमवला पाहिजे. धर्माला सोडून जर अर्थ कमवला तर तो अनर्थ ठरतो आणि तो त्या ठिकाणी वेगळीकडे घेऊन जातो. म्हणून असं म्हणतात की धर्म म्हणजे त्या अर्थ कमवत असताना धन कमवत असताना कसं कमवलं पाहिजे? तरी जोडून या धर्म उत्तम चांगल्या व्यवहाराने कमावं म्हणून पहिला धर्म, दुसरा अर्थ आणि तिसरा पुरुषार्थ आहे तो म्हणजे काम. काम म्हणजे काय? इच्छा. आपल्या ज्या इच्छा आहेत त्या अर्थानुसार असाव्यात, अर्थाच्या व्यतिरिक्त इच्छा नसाव्यात. काय असतं? अर्थाच्या व्यतिरिक्त जर इच्छा असल्या तर त्या ठिकाणी असं म्हणतात नको त्या वस्तू जर घरामध्ये आपण आणल्या तर त्या ठिकाणी पाहिजे त्या वस्तू विकायची वेळ येते. किंवा त्याला दुसरी भाषा जर आपण वापरली तर गरज नसलेल्या वस्तू जर घरात आणल्या तर गरज असलेल्या वस्तू विकायची वेळ येते. उदाहरणार्थ दारू पिणं ही गरज नाहीये, पण दारू जर पिलं तर गरज असलेल्या जमिनी सगळं विकायची वेळ येते. म्हणून इच्छा जी आहे ती कामना जी आहे ती अर्थानुसार त्या ठिकाणी असावी. आणि मग चौथा जो पुरुषार्थ आहे तो म्हणजे मोक्ष पुरुषार्थ. जनाबाई महाराजांनी धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ तर साध्य केलेच, पण या 4 पुरुषार्थाचं जनाबाई महाराज वर्णन या अभंगात करत नाहीत. मग जो 5वा पुरुषार्थ आहे त्या 5व्या पुरुषार्थाचं जनाबाई महाराज वर्णन करतायत. म्हणजे 5वा पुरुषार्थ म्हणजे काय? तर 5वा पुरुषार्थ तो असा आहे की हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ झाले, पण आपल्या संतांनी वारकरी संप्रदायाने 5वा पुरुषार्थ मानला तो म्हणजे भक्ती. विठ्ठल त्याच्याकरता सर्व संतांचे आपण प्रमाण बघा. ज्ञानोबराय म्हणतात चहू पुरुषार्थाची शिरी भक्ती जैशी. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात चहू पुरुषार्थाची शिरी भक्ती जैशी. 4 पुरुषार्थाच्याही पलीकडे भक्ती आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे प्राप्त करून त्याच्याही पलीकडे त्या ठिकाणी 5वी पुरुषार्थ आहे तो म्हणजे भक्ती. पंचम पुरुषार्थ आहे
ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात त्या ठिकाणी चौ पुरुषार्थाच्या श्री भक्ती जैशी. नाथ महाराज सुद्धा म्हणतायत, नाथ महाराज म्हणतायत चौ पुरुषार्थाते त्यागेती चारी मुक्ती उपेक्षिती ती मज पंचम पुरुषार्थाचे भक्ती पडियंती उद्धवा. पडियंती उद्धवा, पडियंती म्हणजे काय? पडियंती या शब्दाचा अर्थ होतो आवडणे. पडिये देव भाव आपल्याला शब्द गेला ना हरिपाठामध्ये, तर पडिये शब्दाचा अर्थ होतो आवडणे. पडियंती उद्धवा म्हणजे उद्धवा मला ती भक्ती आवडते. कोणती? ती मज पंचम पुरुषार्थाची भक्ती, जी पाचवा पुरुषार्थ आहे भक्ती, ती भक्ती त्या ठिकाणी मला आवडते. हे नाथ महाराजांचं प्रमाण झालं, ज्ञानोबरायांचं झालं, नाथ महाराज झालं, तुकोबराय सुद्धा म्हणतात हरी भक्ती भाग्य श्री साधीन अशी त्या ठिकाणी कीर्तनाची परंपरा आहे. त्यामुळं तिन्ही संतांचं आपण प्रमाण पाहिलंय की भक्ती ही त्या ठिकाणी पाचवा पुरुषार्थ आहे. बघा गंमत अशी आहे, ज्या पुरुषार्थाच्या जोरावरती जनाबाई महाराज त्या ठिकाणी म्हणतात मी पंढरीचा चोर धरला, तो पुरुष भक्ती पुरुषार्थ किती श्रेष्ठ आहे बघा. बाकीच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्ञानाने देव कळतो, ज्ञानाने देव कळतो, मोक्षाने देव होता येतं. ज्ञानाने देव कळतो, मोक्षाने देव होता येतं, पण भक्तीने देव नुसता कळत नाही, देव होता येत नाही, मग देव हातात येतो. भक्ती एवढी श्रेष्ठ आहे की भक्तीने देव तर कळतोच, भक्तीने देव तर होता येतच, नव्याने देव हातात येतो. हरी आला त्यामुळे भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानाच्या घरी देवाने काम केलं हे आपल्याला ऐकायला नाही भेटत, ज्याला मोक्ष मिळाला त्याच्या घरी देवाने काम केलं हे नाही ऐकायला भेटत, पण ज्याने भक्ती केली त्याच्या घरी मात्र देवाने काम केलं हे आपल्याला पाहायला मिळतं. उचनीच काही निधे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या, तिष्ठे ज्ञान देखून या नाही, तिष्ठे त्या ठिकाणी एखादी क्रिया देखून, याग देखून, यज्ञ देखून नाहीये, मग तिष्ठे भाव भक्ती देखून या. भक्तीने त्या ठिकाणी देव आकळतो आणि भक्तीने देव हातात येतो. नवे नवे जनाबाई महाराजांनी जो भक्ती पुरुषार्थ केला आणि त्याचा परिणाम काय झाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर. पाचव्या पुरुषार्थाच्या जोरावरती, भक्तीच्या जोरावरती जनाबाई महाराजांनी त्या ठिकाणी तो देव धरला आणि धरला. ही एक त्या ठिकाणी अभंगाची आपण आज पार्श्वभूमी बघितली. आजची त्या ठिकाणी आपली वेळ संपुष्टात येत आहे. पण धरला जनाबाई महाराजांनी देव, पण धरत असताना कोणत्या प्रकाराने धरला, कसा धरल्या गेला देव. गेले 4 दिवसात पहिल्या दिवशी आपण रूपकात्मक चिंतन बघितलं, चोर या रूपकाने पांडुरंगाचं वर्णन केलंय. दुसऱ्या दिवशी आपण परिचयात्मक वर्णन बघितलं. तिसऱ्या दिवशी आपण भाषा कोणती वापरली आहे, परकीय का लौकिकी का समाधी, हे बघितलं. आणि आज बघितलं पुरुषार्थ त्या ठिकाणी कशा पुरुषार्थाने. तर उद्या आपण बघूयात की जनाबाई महाराजांनी जो तो धरला म्हणजे कशा प्रकाराने धरला. कारण की धरण्याचे बरेच प्रकार आहेत ना, तर त्याच्यातला कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी जनाबाई महाराजांनी देव धरला हे आपण उद्याच्या चिंतना बघूया. विठोबा माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आषाढी वारी उत्सव हा त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये हा सर्वात मोठा उत्सव अशा प्रकारचा मानला जातो. बाकीचे साधनं आपण एकटे घरी करत असतो, पण आषाढी वारी उत्सव आपण एकटे करत नाही, तर सर्व सामुदायिक अशा प्रकारचे करत असतो. बाकीचं भजन गावगाव होतं, बाकीचं त्या ठिकाणी सर्व साधने गावगाव होतात, पण आषाढी वारीला मात्र आपण सर्वजण एकत्र येतो. का तर असं म्हणतात त्या ठिकाणी होती संताची या भेटी आणि सांगू सुखाची या गोष्टी. तिथं सर्व संतांची भेट होते आणि सर्व संतांची भेट एकत्रित होऊन मग एकमेकाचे अनुभव त्याच्यामध्ये सांगितले जातात. म्हणून आषाढी वारी उत्सवाला आपण सर्वजण एकत्र येतो. लाखोनी गर्दी त्याच्यामध्ये असते आणि लाखांनी लोक एकत्र येऊन आपले आनंद किंवा आपली भक्ती हे तोंडाने नाहीये, तर ती कृतीतून सांगितली जाते. तोंडाने नाही सांगितली जाते तर भक्ती, कारण की भक्ती ही तोंडाचा विषय नाहीये, भक्ती हा कृतीचा विषय आहे. विठ्ठल विठ्ठल आणि कृतीतून जे केलं जातं ते देवालाही मान्य असतं आणि समाजालाही मान्य असतं. लोकांनाही ते आवडतं जे कृतीतून केलंय ते, आणि जे नुसतं तोंडाने केलंय ते लोकांनाही आवडत नाही आणि समाजाला सुद्धा आवडत नाही ते. म्हणून भक्ती ही त्या ठिकाणी कृतीतून केल्या जाते. ती कृतीतून भक्ती करून आपणही करायची, आपण शिकायची सुद्धा. तो उत्सव म्हणजे आषाढी वारी उत्सव, तो उत्सव आपण मठामध्येच साजरा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. या उत्सवाच्या प्रसंगी गौरी दादाही आज आले, सर्व रमेश महाराजही त्या ठिकाणी आज आले. अशीच त्यांना त्या ठिकाणी नाथ महाराजांनी, सद्गुरू तात्यांनी सद्बुद्धी देऊन त्यांच्याकडे त्या ठिकाणी परमार्थ घडावा आणि आपणही केलेला नियम त्या ठिकाणी देवाने चालवावा अशी सदिच्छा व्यक्त करून झालेली सेवा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या, सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर